नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी. पोलिसांचा दणका, तोडला मटक्यावाल्यांचा मणका. कुंटणखाना प्रकरणातील आरोपी गणेश गायकर यांचे नाव मटका प्रकरणात ही पुढे. पेणमध्ये मटका जुगार, पोलिसांचा छापा, 2 मोबाईलसह रोकड जप्त. पेण तालुक्यातील पाटणेश्वर अंतोरा गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका जुगारावर पेण पोलिसांनी कारवाई करत एकाला ताब्यात घेतला आहे. या प्रकरणात 2 मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे 23 मार्च रोजी सेलिब्रेशन रिसॉर्ट प्रकरणात असणारा आरोपी गणेश गायकर यांचं नाव ह्या प्रकरणात पुढे येत आहे. महत्वाची बाब म्हणजे गणेश गायकर हे स्वतः जामिनावर बाहेर असून हे असे अवैध धंदे करतात म्हणून त्यांचं नाव आता पुढे आल्याने संपूर्ण राजकीय सह सामाजिक क्षेत्रात खळबळ माजली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार 12 जून 2026 रात्रीच्या सुमारास अंतोरा पाटणेश्वर गावाच्या हद्दीत ब्रिज जवळ सर्कल परिसरात संशयित इसम खलील इस्माईल पठाण वय वर्ष 52 राहणार अंतोरा तालुका पेण हा लोकांकडून पैसे घेऊन मोबाईलच्या माध्यमातून मटक्याचे आकडे स्वीकारत असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12A अन्वये गुन्हा दाखल केला असून जप्त मुद्देमाळात ओप्पो कंपनीचा मोबाईल, रिअलमी कंपनीचा मोबाईल तसंच भारतीय चलनातील रोख रक्कमाचा समावेश आहे. पोलिसांच्या तपासात जुगार व्यवहारासाठी वापरण्यात असणाऱ्या मोबाईल क्रमांकामध्ये गणेश गायकर यांचा संदर्भ समोर आल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिकच खोल जाण्याची शक्यता आहे. पेण तालुक्यात मटका आणि अवैध जुगाराचे जाळे पुन्हा सक्रिय होत असतानाच पोलीस विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने समयसूचकता दाखवत या अवैध धंद्यावर कारवाई करून खाकीचा दरारा कायम असल्याचं दाखवून दिले आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुशांत भोईर करत आहेत. अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.